हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैः स्तवैः वेदैः साङ्गपदक्रोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनः यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। या देवी सर्वभूतेषु विष्णुमायेति शब्दिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु विष्णुमायेति शब्दिता नमस्तस्यै 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 नमो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। न हम कर्ता हरिः कर्ता न हम कर्ता हरिः कर्ता. शुंभासुराक आणि निशुंभासुराक आणि देवीक युद्ध जेवचे आम्ही कालच्या दिसाचे देवी महात्म्येन तो पळयलेले. भारी एक घोर जावन आशिल्लें युद्ध जातरस एक पंत शुंभ निशुंभ पडतना शुंभ येवन युद्ध करता. मागीर शुंभान पडतना निशुंभ वापस येवन उठान युद्ध करता. तेन्ना सर्व आयुधानं त्यांनी युद्ध करून घेताची. तो देवी कई काळी कई सिंहा कई बाणान प्रहार करता. ताका निशुंभासुरू 10,000 हात जावन रप्त कयतो. सहस्र चक्र त्या हातानं प्रयोग करतो. ती दुर्गा भगवती भारी कोपान वैर 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 भाण पावस शिसोण ताणी सोडलेले चक्र पुरे कतरसून सोडता. मागीर निशुंभ तिका गदेन मारू येतना तागेल गद ती खडगान मारता. शूल प्रयोग करता. ती त्रिशूलान तागेल्या हृदयाक मारता. थंय तागेल्या हृदया दुखून एक महापरिक्रमी पुरुष येतना देवी तागेले माती कत्तरता. तेदना तिगेल सिंह सर्व असुराक खावच्याशूर करता. ती काळी मांखाळी शिवदूती तनी पुरे हसुरांक खत्ताची. कौमारी ब्रह्माणी माहेश्वरी वाराही वैष्णवी ऐंद्री या सप्त मात्रका राक्षसाल संहार करताची. ಕೆಲವು ರಾಕ್ಷಸ धांवताची. बरलेल जनाक बरलेल कोण ते रणरंगान तसं तांक पुरे शिवदूती आणि ती काळी मांकाळी आणि ते सिंह खावन घालताची. निशुंबाल सैनी नाश केले. तो कोपान दुर्गे तुव निशुंब गेल्लो ये शुंभू धांवन येता. आतां निशुंबान गेल्लेलो पळोवन आनी कोपान सांगता की हे दुर्गे भारी वे तूं दुसऱ्यांक गेले बलान तुव येवन आतां म्हाका मारू रपचवे. तूं विंगडाल बलाचे आश्रय घेवन म्हाका मारतवे आमकां मारूं येतवे युद्ध करूं येतवे म्हळ्यार थंय तिगेल वटू मांकाळेस शिवदूतेस आनी वाराही नारसिंही ऐंद्री मागीर वैष्णवी कौमारी अशी सप्त मात्रकसाची हे पुरे पळोवन ताणें सांगचें. ही दुर्गे ते सप्त मात्रके काळी शिवदूतील निमती ही प्रबल जावन मारू येता. ही एकली जाल्यार हिक कसले धैर्य आसतशिलें म्हूण त्या लेक्कारी शुंभ तिका हंगसिता. भारी बलिश्ट म्हूण लेखला तूं बलावलेप दुष्टेत्वं मा दुर्गे गर्वमावह अन्यासां बलमाश्रित्य युध्यसे च अतिमानिनी. विंगडांक गेले बल घेवन येवन युद्ध करतरस्तू भारी अतिमानिनी भारी अहंकार दाखयतोय तूं म्हाका म्हूण सांगतना ती देवी उत्तर दितकय. देवी उवाच ती सांगतकय हांव एकलीच ह्या जगत्यांत एकमेवाद्वितीय म्हणटा पळय तशी म्हाका समान जेवो मिगेल नंतर म्हळ्यार कोणेय नांची. हांव एकलीची
तू इतली जन पळोवन हांव हांगेल बल आश्रय करून आयल्या म्हूण सांगता बाय. पळय 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 हें पुरे शक्ती कोण म्हूण पळय म्हणटरस तेदना त्या ब्रह्माणी इत्यादी सप्तमात्रका पुरे एका कळ्यार म्हापशे एका कळे तिगेल शरीर प्रवेश करताची ती काळी पुरे शिवदूती सकड ती दुर्गांबिका एकली वरल्या चंडिका दुर्गा एकली वरल्या तेदन ती सांगता पळय हांव म्हगेले महिम्यान इतले रूप तुका दाखयले. आतां तितली जनय तितली रुपाकय हांवें उपसंहार केले पुरे म्हगेले आंगांत प्रवेश केल्ले तूं पळयलें. आतां हांव एकली आसा. तूं कसं म्हणलें इतली जनाल बल आश्रय करून हांव युद्धा तुगेले आयला म्हणून म्हाका अतिमानिनी म्हणून म्हणलें न्हू तूं गे आतां आमी एकलीची यो तूं म्हगेलो युद्ध करी. सुमेधस ऋषी सांगता सर्व देवती पळयतरसची राक्षस युद्धारा बील पळयताची देवीकय शुंभाकय महाभयंकर युद्ध देवीक आनी शुंभासुराल मध्यें तूं महाभयंकर युद्ध जालें. कसल भयंकर युद्ध म्हळ्यार महिषासुराल बोटू तिणें युद्ध केल्लें जाल्यार महिषासुराल पशी भीकर भल ह्या शुंभासुराक तशें महिषासुराल पशी घोर युद्ध शुंभासुरांनी देवीक जातरस देवती पुरे राबून पळयतरस देवी खंच सकडी दिव्य अस्त्र उत्तमास्त्र प्रयोग करतकी त्या पुरे प्रत्यस्त्र प्रयोग करून शुंभासुर नाश करतरस शुंभासुरान सोडलेले दिव्यास्त्र देवी केवल एक हुंकारारी ती नाश करतके. एक हुंकार दाखयता भवंजली लयैवोग्र हुंकारोच्चारणादिभिः एक हुंकारान ती देवी सर्व दिव्य अस्त्र शुंभान प्रयोग केलेले नाश करतती. पळय हे हांत एक कसल विशेष म्हणून म्हळ्यार दिव्यास्त्र प्रयोग करता जाल्यार त्या दिव्यास्त्राचे मंत्र अनुसंधान करूं शिकुका ते प्रयोग करचे मागीर ते उपसंहार करचे मंत्रय गुत्त सुका. दिव्यास्त्र प्रयोग करून तशी सोडची न्हय. प्रयोग करून त्या दिव्यास्त्राक कोणाक वचून मारूं सांगता पळय ताजें काम जालें कुळें ते उपसंहार करता तशी सोडूं जायना. एक अग्नेयास्त्र जेवो वारुणास्त्र सोडलें कुळें व्हडले पावस येवन उदकार आसता त्या उपसंहार करनातलें उदक भरून जलप्रळय जावची विलावारी तशी अग्नेयास्त्र सोडले नंतर कोणाला खातीर सोडला तें अग्नेयास्त्र ताजें काम जालें कुळें तें आग्नेयास्त्र तें उपसंहार करना म्हणून जाल्यार ताजें उज्जो पुरे कडेन जोळून वता. तशी आमी पळयतात न्हय हाका ब्रह्मास्त्र प्रयोग करचे अश्वत्थामानी अर्जुनानी तेदना तें ब्रह्मास्त्र उपसंहार करच्याक अश्वत्थामाक विसरून वता तेदना कृष्णान अर्जुनाक सांगचें पळय तेवय उपसंहार करी म्हूण ना नातलें तें ब्रह्मास्त्र तें प्रयोग करलेलें कोणाक म्हूण आसच्या पुरो अमके मनशां म्हूण ताजें काम जायनी म्हूण जाल्यार ते सगळे लोक दहन करता तसल पुरय तें दिव्यास्त्र म्हूण म्हळ्यार. तशी प्रयोग करका जाल्यार मंत्र जावका उपसंहार करका जाल्यार मंत्र गुत्त सुका तेदना ते पुराय हें आतां देवीक हें पुराय अस्त्र प्रयोग करका म्हळ्यार वरुणास्त्र प्रयोग करता जाल्यार वरुणाले त्या वरुणाक एक संतोष करून घेवन ते तागेले मंत्र सांगून घेवन तागेले ते अस्त्र घेवन ताजे नंतर ते अस्त्राचे मंत्र अनुसंधान करून अस्त्र प्रयोग करून मागीर ते अस्त्र वापस ते उपसंहार करून ते वरुणा लागीं वचचे तशें पुराय करमुतो जाल्यार हांगा शुंभासुरान ते पुराय अनुसंधान करता जाल्यार मंत्र प्रयोगांनी करता जाल्यार देवीक गती ना. कित्याक म्हळ्यार देवी अधीन जावन आसाची कोण हे वरुण अग्नी हे पुरे देवील अधीन जावन आशिल्ले देखून ते दिव्यास्त्र प्रयोग करता म्हूण कसले देवीक व्हड काम ना. तीण मना लेखले कुडले आग्नेयास्त्र प्रयोग केला अमकेल वैरी ते आग्नेयास्त्र वच्चो म्हणून देवीन लेखले कुडले ताण वचूं का थंय. शुंभासुराल म्हणके अनुसंधानाचे मंत्र प्रयोगाचे वापस उपसंहाराचे पुरे अगत्य ना जाल्यार तीण मना लेखले कुडले ते अस्त्र थंय प्रयोग जावन वता जाल्यार शुंभ तशें न्हय. शुंभान ते प्रत्यस्त्र ताका प्रयोग करून सोडका जाता. हिण पेटयल अस्त्राक शुंभान प्रत्यस्त्र पेटयता आनी ते प्रयोग करून पेटोवका तेदना शुंभान प्रयोग केलेलें दिव्यास्त्र
तिगेला येवका जाल्यार तीण हुंकार सोण ती पुरे नाश करतली म्हूण एक न्ही दोन न्ही सहस्र सहस्र बाण प्रयोग करतकय तो कोपेवन देवी सगळीची त्या बाणा मागशी म्हळ्यार बाण तिगेल्या तर एक मुचून वची तशी मोडार अशी देवी दिसना तशी बाण प्रयोग केला जाल्यार देवी कसं करता बाण प्रयोग कोरका जाल्यार धनुस जेवका बैवे तागेले धनुसू कतरसून सोडता ती कडे रिशुंभ शक्त्यायुध प्रयोग करता देवी चक्रान ती शक्त्यायुध मारता तो खडग गुराणी घेवन मुखार वता देवी लागीं देवी सहस्र सहस्र बाण सोणू तागेले खडगई गुराणी नाश करता मात्र न्ही तागेले अश्व तागेले सारथी तागेले रथ सर्व बाणान मारून पडयता तेदन तो मुदगर आयुध घेवन तिका मारूं येता देवी तेदनय त्या मुदगर आयुध कातोरन घालता बाण सोण कितलो पराक्रमी म्हळ्यार कडेर म्हणटन तो देवील्या वचून तिका तिगेले वक्षस्थलाक मुश्टीन साम्म मारून सोडता जाल्यार देवी हल्ला ना ती कसं करता ती तशीच तागेले हृदयाक मान सोडता देवी तागेले हृदयाक तागेले वक्षस्थळाक मान सोडता ती वय जाल्यार ताका कितली शक्ती पळयाची तो एक पंत कुसकून त्या पेट्टा बलाक कुसकून तो नेलार पडता जाल्यार कुडले उठान येता खंय तो आनी देवी खंय उबार न्हू आकाशार घेवन वता आकाशार घेवन वतना थंय आकाशार तांगेले घनघोर युद्ध जाता पळय कसले आधार ना तिल कडेन राबून तांगेले युद्ध जाता तो लेखता कसो गोतस बाय आधार ना तांकां राक्षसांक खंयचे रितीरी इच्छा युद्ध तांगेले माया युद्ध तांकां पुरे गोतसता तें युद्ध विद्या जाल्यार ताणी कसं लेखचें म्हळ्यार आकाशार व्हरून हिका युद्ध कर हिका आकाशार रब्बुका जायना गे तिका कोण आधार तिका कोण आश्रय परमात्मा न्हू तागेले आधारारी ती थंय आकाशारी रब्बून ती वय युद्ध करता युद्ध करून ते आकाशार तें युद्ध एक अपूर्व युद्ध थंय रब्बून तांणी परस्पर करचें युद्ध पळय सर्व सिद्धजन मुनिजन पळोवन आश्चर्य जाता की तांकां कडेर अंबिका मस्त वेळ थंय तागेले लोट युद्ध करून ताका वयर उबारता गरगरी गुंडान ती भुंयचेर मारून सोडता ताका तो धडान गेला भुंयचेरी जाल्यार नेलार पडले कुडले वापास उठा न्हू मुश्टी घेवन चंडिका देवी मारची कत्र धांवन येता तो मुश्टी घट्टी धरून पळया कसल त्राणी पळता कसल पराक्रम पळया तितले वयर आकाशार दुखून तीन ताका नेला धाडायलो पास चेंड उठान राबल्यावर उठान राबका जाल्यार तागेलें आंग कितली जजून वचून वचका जाल्यार तो उठा न्हू तिका मारची कत्र धांवन येता मागीर तिका दिसता खंय देवीका कसं न्ही म्हळ्यार आनी कसं तिका न्ही जावन तितलें युद्ध करका म्हणना तीन लेकले कुडले ताका मारयता तिका एक खेळ तो कशी त्या इंदूर माज्जर विंद्रा घेवन खेळयता पळय तशी ताका खेळयतरस आनी तिका पुरो म्हूण दिसलें आगे लोट खेळलेलो पुरो म्हूण सांगून तशी ती ताका तिका मारका म्हूण मुश्टी घेवन धांवन येतना त्रिशूल काणू ती ताका हरदरीची त्रिशूल खोंबोन हरद्याक खोंबोन तो भुंयचेर पडलो तिणें त्रिशूल घालून ताका दिश मारका जाल्यार तागेले प्राणूय गेलो की जाल्यार केद होड जीव म्हळ्यार तागेलें मरण जातना ताणें भुंयचेर पडतना समुद्र द्वीप पर्वत सकळी भूमंडल सगळे भूकंप जल्लीतले गडगडतके पर्वत हलतकय द्वीप समुद्र उकून येयल पडटा पुराय द्वीप बुडून वता तशी जाता तशी तो दुरात्मो तो एक मेल्लो म्हणले कुडले जगत्या सगळे शांत जलके जगत्य पण दिक्कू शांत जलके समस्त जगत शांत जलके इत्याक तितले वेळ थंय ते शुंभाले निमती जावन दैत्य शक्तीचे प्राबल्य भुंयचेर चड आशिल्ले सर्वय दैत्य शक्तीचे प्रभावाक पडलेले आमी आतां म्हणटा पळय कसले एक तामस प्रयोग न्ही जाल्ली म्हण जाल्यार घरान तूं शांती आसना ते खंय तामसीक प्रयोग जाला बिचारीक प्रयोग जाला दैत्य शक्तीचे प्रयोग जाला थंय पुरे केन्नाय कलह केन्नाय अशांत मन केन्नाय कसं की एक नमने ते वातावरण समनातल्या बरी
एक पंत त्या पुरे शक्ती नाश जाल्ली बे मागिरी शांत जाता पळय वातावरण तशी येद्दोळतई शुंबासुराले बलान सर्व दैत्य शक्ती सगळे भुईंचेर कसकस असत तांतो पुरे दैत्य शक्ती आवाह जावन आशिल्ले सर्व दैत्य शक्ती शुंबासुराल मरणांतू मरण जाल्ले कुडले सर्व दैत्य शक्ती नाश जाल्यांची दिक्कू दिक्कू शांत जाले सगळी भुंय शांत जाले ते शुंबासुराल काळांतू हांगा सांगताच पळय जगत्य भारी स्वास्थ्य जलके उत्पात मेघा सोल्काये प्रागाम संस्थे शमं ययुः सरितो मार्गवाहिन्यः तथा ततासं तत्र पातिते म्हळ्यार शुंबासुराल काळांतू कसल जत्त आशिल्लें म्हणटा तवळी पावस आयल्यार रापचकना म्हळ्यार अतिवृश्टी जाल्ले म्हळ्यार सुरवेकचे महिषासूर कशी सूर्याले अग्नीले वरुणाले पुरे जनाले अधिकार घेवन तो तागेले कुश प्रकार ताणें वारें दिवचे तागेले कुश प्रकार ताणें वत दिवचे पावस दिवचे सगळें करता आशिल्लें तशीची शुंबासुरांनी सर्व दिक्पालकाले अधिकार तागेले हाता घेवन ताका जाय म्हणटना पावस आडयलोची अतिवृश्टी जाल्ली ताक केलो कडेन ताका कुश ना तेले कडेन पावसू ना अनावृश्टी जाल्ली जनाम पुरे बादा केलो कडेन तागेले बादेन उल्के आकाशार दुखून पडचे उल्की पडचे त्या परे ताका उत्पात म्हणचे उल्की पडचे परे अपशकुन म्हणचे हे परे आकाशा दुखून पडचे आशिल्ले तत्तवळ हे पुराय शांत जाले जगत्यांत खंयचे अन्याय जावो खंयचे कसले एक घोर अनर्थ जाल्ले म्हूण दिसो कसले एक उत्पात जाल्ले म्हूण दिसो हाका पुरे दुश्ट शक्तीचे कारण आजिकय जगत्यांत अतिवृश्टी अनावृश्टी कसं खंयकी एक बॉम्ब पडले खंयकी कसं की जाल्लें वायट जाल्लें असल पुरे दिसल्यार हाका कारण दैत्य शक्तीची आमकां कळना ते दुश्ट शक्तीचे बाद म्हूण सांगून न्हय तशीची तागेल काळांतून न्हय तांगेल मार्कू विसरून गेलेलो खंय तागेल भय्यांक खंय जाय तांकां कुश आशिल्ले कडेन न्हय वळतालीच खंय खंयची दिकड वोळ कापळ्या त्या वाटेर वळना नाशी एका पण तांगेली वाट सगळी गुंडान आनी कडेन दुखून वळना वतली की म्हणून कितली बाद पळय न्हय न एका पंत वाट पात्र गुंडाचे म्हणचे ते गुंडायले म्हणजे वाट गुंडायले म्हणजे रे न्हय वचची वाट एक आसता तेंच्यान तूं न्हय वचना अशा ताम्मी न्हंयची दंड्यार राबल्यांचे म्हणले क्या भरती उदक पावसाळीचे ते न्हंयक एका पण वाट गुंडाका म्हणजे खंयची तोटा मध्ये खंयची घरा वाटेन खंयची गांवचे वाटेन पुरे ती न्हंय व्हडली म्हणजे गांवांक गांव तोट पुरे लई जायना तशी पुरे आशिल्ली शुंबासुराल काळांतू जाल्यार आत्तां ते न्हंयो समीत सरितो मार्गवाहिनी तथाच वाहिन्यः तथा सम तत्र पातिते कशी होळका तशी ते मार्गारी होळटर सके आतां शुंबासुर गेलो न्हय सर्व शांत जाल्ले देवतेंक भारी संतोष जालो जय जयकार जाले की तांकां भारी हर्ष जाले की गंधर्व गायन करताची किन्नर वाद्य वाजिताची अप्सरगण नर्तन करताची वारे भारी मंद अनिल म्हणटाची संतोष दिवची तसले सुंटर गाळी बिरुगाळी कसले न्हय थंड वारे मंद अनिल म्हणटा ताका तशी वारे शांत जावन मंद जावन वारे येतरच काही तशीची अग्नी भगा 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 जळची आशिल्ले ती प्रशांत जावन कशी अग्नी प्रज्वल जावका तशी जाता सूर्य तागेले प्रकाशान तो उजवाड जाता सूर्याक तागेले प्रकाश दाखोवचे अवकाश नाशिल्लो शुंबासुरू सूर्य जावन आशिल्लो तशी येद्दोळ तरी शुंबासुरानाची सर्व वायूल काम सूर्याल काम अग्नील काम वरुणाल काम सगळें करचें आशिल्लें आतां तांगेलें काम तांणी करतना ते सगळे जगती शांत जाल्ले दिक्कू दिक्कांतू कसले विपत्कारक शब्द सकट जाता आशिल्लो तो पुराय रब्बून शांत जाले हें पळोवन सर्व देवतेंक भारी संतोष जालो की ऋषी सुमेधस ऋषी सांगता की सर्व असुरांक यजमान जावन आशिल्लो तो शुंभू ते युद्धांतू चंडिका देवीन ताका मारले नंतर सर्व देवतेंक भारी संतोष आमकां सूख दिल्ली हे देवीन म्हूण सांगून तांणी खुशी जतन कशें तोंड पुरे फुलता वय बे तांणी इंद्र सहित जावन सर्व देवते तांगेले तोंड फुल्लाकय अग्नीकय घेवन येवन ते कात्यायनी देवी लेद्रा राबून तांणी ते देवीक तांणी स्तुती करताची हे
शरणागताले दुःख परिहार करची तसल देवी तू प्रसन्न जा. सगळे विश्वाक जननी तू, विश्वाक ईश्वरी तू प्रसन्न जा. जगत्याक रक्षण करी इतक म्हूण म्हळ्यार सगळे जगत्याक त्वम ईश्वरी देवी चराचरस्य, या चराचर जगत्याक तूची ईश्वरी म्हळ्यार अधिपती जावन आस. आनी तांणी सांगताची तुगेल शक्ती कोणाकय अतिक्रमण करूं जायना म्हूण तूं दाखयले देवी. आतां महिषासुराक, शुंभाक, निशुंभाक, पुराय चंड मुंड असल कितली की राक्षसांक नाश करून तुगेल शक्ती कोणाच्याने अतिक्रमण करूं जायना म्हूण दाखयलें. जगत्याक तूं एकमात्र आधार जावन आस. इत्याक पळय तूं भूरुपारी तूच आस. भूय ना नतलरी कोणाकी रब्बू आधार आसतशिल्वे ना. उदका रुपारय तूच आस. तशें न्हू सगळे जगत्याक तूं तृप्ती दिता. पळय कितले भूक जावो कसले जावो उद्दानांतल्या मनशाक जीवन करूं जायना. इत्या म्हळ्यार सायन्सय सांगता शरिरान तूं 70% उदकाक आसूचें म्हूण सांगून. तशें आसतना उद्दानांतल्या खंयचे जिवाकय त्या शरीर सक्षम जावन आसचें जायना म्हूण. तशीच कितलेच ताण येवो कसले येवो तेदनात आमकां ताण येयला तुका कोल्ड दिता, ज्यूस दिता, दूध दिता म्हळ्यार जाय म्हणटा आमी कसं निमगितात तेदना तांणी आमी उदक निमगुचें. तशी तांणी सांगताची उदका रुपार आशिल तूं सगळे जगत्याक तृप्ती दिता म्हळ्यार उदका इतले तृप्ती विंगड खंयचेय दिना आमकां. तशी सांगतर आसा तांणी. आनी सांगता काय हे देवी तूं वैष्णवी शक्ती ही अनंत वीर्या. विष्णूले अनंत वीर्य शक्ती तूची. विश्वाक आदि कारण जावन आसूचे परम माया. विष्णूली परम मायाय तूची. तुगेल निमतीच हे जगत्य तूं मोहा घालता आनी कोणाक वयर तूं प्रसन्न जातकी तांकां हे मोहा दुखून सोडवा न्हू तांगेले मुक्तीक कारण जाता म्हणून. आनी सांगतात तांणी विद्या समस्तास्तव देवी भेदाः. हे जगत्यान तूं समस्त विद्या म्हणटा 64 विद्या म्हूण म्हणटाची तितली विद्या तुगेलेची. तूं विंगड रुपार त्या विद्या रुपार तूंच राबून आसा. जेवो ते 64 विद्येन तूं हितूंच आस. जगत्यान तूं सर्व स्त्रियः समस्ता सकला जगत्सु सर्व स्त्रियोय तुगेले रूप विश्वजननी जावन आसूची तूं तुगेल निमती हे पुरे परिपूर्ण जावन आस म्हूण म्हणटाची. जगत्यान तुला सर्व स्त्रियय देवीले रूप म्हूण तशें जावन नमे सवाशिनी रुपारकी, कनिका पुजा रुपारकी देवीले आराधना स्त्रियाल मुखांतर जावचे. चेल्ल्यांक बहिस्कारान कोणी सवाशिनी आनी हे कनिका पुजानी करनाची. देवीली प्रतिनिधी स्त्रियोची म्हळ्यार देवी सर्व स्त्रियालां तो आविश्ट जावन आसा. ताचे खातीर यत्र नारस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवताः म्हणजे खंय त्या शक्तीक पूजन आसकी नारी शक्ती तिका पूजन आसता की तिका एक गौरव दिता की थंय सर्व देवते संतुश्ट जावन आसताची म्हणून. हाचे अर्थ कसो म्हळ्यार स्त्रियालां एक स्त्रीत्व म्हूण म्हळेलें आसा. क्षमा, धृती, शक्ती आतां सांगली पळय तशी पुराय रुपारी देवीन आसचें. क्षमा रुपारी, शांती रुपारी, शक्ती रुपारी तशीच हे चेतना रुपारी सकळी रुपारी ती देवी रब्बून आसा. देवीची तुची देवी नमस्तस्ये म्हूण म्हणटा पळय तशी ही देवी स्त्रियांगेले गुण वाक, श्री, क्षमा, धृती, शांती, पुष्टी, तुष्टी हे पुरे स्त्रियांगेले एक विशेष जावन असो शक्ती म्हणटाची. त्यांची या देवी सर्वभूतेषु सांगतंतंतु पळय शांती रूपेण संस्थिता, तुष्टी रूपेण संस्थिता, भुक्ती रूपेण संस्थिता, मुक्ती रूपेण संस्थिता अशी सांगता पळय. म्हळ्यार तीची दुर्गा म्हळ्यार स्त्री यालांतू हे पुरे विशेष गुण दिवचे हे महामाये दुर्गेनची देवीनची म्हणून. तशी गुण म्हणटना ती प्रकृतीक अभिमानिनी देवी ती श्री भू दुर्गा रुपारी महालक्ष्मीची प्रकृतीचे 3 सात्विक राजसिक तामसिक गुण जावन श्री भू दुर्गा रुपारी आस ती महालक्ष्मीची ती म्हणून सांगून आनी आमी येद्दोळ तर आयकलीत न्हय. तशी स्त्रियालां ही सात्विक स्त्री आसाची, राजसिक स्त्री आसाची, तामसिक स्त्री आसाची. पळोवचें गेल्यार ताटकी, पुतनी हांणी बरी तामसिक स्त्रियो न्ही मे. तशी राजसिक स्त्रियो म्हूण म्हळ्यार एक
ರಾಜಸಿಕ ಶ್ರೀಮ ರಾಜಸಿಕ ಗುಣ ಸೂಚೆ आत हंतू आम्ही पळयले देवील ते सप्त मात्रका रूप त्या राजसीक जाल्यारी मागीर तामसीक रूप ही पळयला आमी महाकाळी शिवदूती सकडी अशी विंगड रुपारी देवी आसता स्त्रियांगांतू म्हूण सांगून तिका ते सर्व देवते आराधन करताची स्तोत्र करताची तशीची आनी कसल स्तोत्र करताची म्हळ्यार पायीचे दिसाचे सप्तशतींत देवी महात्म्यांत आमी पळया आजी सांगिल्लें हे सर्वय देवीले आणि परमात्माले देवीले आणि गुरुंगेल चरणारविंद समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेतत्. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु.